दरम्यान ठाकरे गट आणि भाजपच्या आमदारांमध्ये जुंपली। किशोरी पेडणेकर आणि प्रवीण दरेकर यांच्या टोकाचा वाद झाला। जय महाराष्ट्रवर दूरध्वनीवरून हे दोघेही भिडले। हिंदुत्व कोणाकडे या विषयावरून दोन्ही नेत्यांमध्ये चांगलाच वाद झाला। दरम्यान किशोरी पेडणेकर आणि प्रवीण दरेकर यांच्या दूरध्वनीवरून नेमकं काय संभाषण झालं आपण पाहूया। शिव्या देऊन टोमणे मारून जनता प्रभावित होत नाही, जनता विकास कामांनी प्रभावित होते आणि त्याच्यामुळे मला वाटतं रडायचं बंद करून बघितले हो, हाताने डांबर काढावं लागतंय रस्त्यावरचं विकास कामं आम्ही पाहिली हो। आता हे जनता बघते नका ना, एवढं हे तुम्ही करू। पाहण्यापेक्षा साड्या आम्ही गाड्या आम्ही वाटून विकास होतो जनता काय? ठरवेल, साड्या गाड्या जनतेला वाटून विकास सगळं होतो कळतं, का? जनतेला काही मूर्ख बोलता। समजू नये। आणि निवडणूक आयोगावर बोलता तर तुम्ही काय उत्तर देता? निवडणूक उत्तर नाही आयोगावर देत। आम्ही बोलतोय, तुम्ही उत्तर का संविधानाला देता? निवडणूक आयोग त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे, त्या ज्या गोष्टी घटनेनं दिलेल्या आहेत, लोकशाहीने दिल्या, त्याचा सन्मान करा असं मला म्हणणं आहे। ज्या वेळेला निवडणुकीचा निकाल लांबला त्यावेळेला देवेंद्रजींनी आयोगावर टीका केली होती। त्याच्यामुळे असं काही नाहीये की आम्ही त्यांची चांगली भूमिका निवडणूक आयोगाला विचारलेल्या प्रश्नाची उत्तर निवडणूक आयोग देत नाही, भाजप देत नाही। तुम्ही विचारा, कोर्टात जा, व्यवस्था केल्यात ना लोकशाहीमध्ये अनेक। सगळंच तुमचं असं कोर्टाला हे कंटेम्प्ट होतोय, कोर्टाला असं तुम्ही दुराग्रही भूमिकेतनं बोलू शकत नाहीत काही।